ओके, याला लोकली जर कनेक्ट करायचं असेल तर त्यासाठी डिफॉल्ट इन्स्टन्स असतो ./SQL एक्सप्रेस किंवा MS SQL एक्सप्रेस असतो. तुम्ही तुमच्या मशीनला कुठचा सर्व्हर इन्स्टॉल्ड आहे ते बघायचं. एक MS SQL असतं आणि एक म्हणजे SQL एक्सप्रेस असतं. 2 इन्स्टन्सेस असतात. तुम्ही तुमचा इन्स्टन्ससुद्धा बनवू शकता. ओके, सो कनेक्ट करताना ./SQL एक्सप्रेस आणि इथे ऑथेंटिकेशन मोड चेंज करायचा आहे विंडोज ऑथेंटिकेशन मोडला. ऑथेंटिकेशन मोड किती आहेत? 2 आहेत. कुठचे आहेत? सर्व्हर ऑथेंटिकेशन आणि विंडोज ऑथेंटिकेशन. सर्व्हर ऑथेंटिकेशन जर निवडलं तर काय करायचं तुम्हाला? युजर नेम आणि पासवर्ड लागणार. विंडोज ऑथेंटिकेशनने युजर पासवर्डची काही गरज लागत नाही. डायरेक्टली यू कॅन कनेक्ट टू युअर डेटाबेस. हां, युजर अजून यांना तेवढं नाही माहिती आहे. आता हे ऑलरेडी क्रिएटेड डेटाबेसेस आहेत. आता आपण जो डेटाबेस बनवतो त्याचं एक्सटेन्शन असणार आहे DBO. एक्सटेन्शन दाखवतच नाही. ओके, डेटाबेस कुठे येऊन पडतात बघा. जे आपण इकडे सर्व्हरवरती डेटाबेस बनवणार आहोत ते येतात कुठे? सी प्रोग्राम फाइल्स, मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर, MS SQL एक्सप्रेस, MS SQL मध्ये डेटामध्ये येऊन पडतात. प्रॉब्लेम असा होतो की नंतरनं जास्त तुम्ही डेटाबेस तुमचं ॲप्लिकेशन मायग्रेट करता त्यास डेटाबेस कुठे ठेवलेला आहे तुम्हाला माहीत नसतं. म्हणजे तुम्ही नुसतं ॲप्लिकेशन घेऊन जाताय, डेटाबेस तुमच्या सर्व्हरवरती आहे. डेटाबेसचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. सर्व्हिस बेस्ड डेटाबेस आहे, हा आपण बनवतो तो डायरेक्टली सर्व्हरवरती बनवतो. समजतंय का? जर सर्व्हिस बेस्ड डेटाबेस तुम्ही बनवलात तर तुमचा डेटाबेस तुमच्या ॲप्लिकेशनमध्येच पडतो. त्याचं एक्सटेन्शन असतं MDF. येतंय लक्षात आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की MDF एक्सटेन्शन डेटाबेस बनवलात तर म्हणजे रिपोर्टसाठी वगैरे आपल्याला प्रोग्रामिंग करायला लागतं, म्हणजे कोडिंग करायला लागतं. ते आपल्याला इथे करायला नाही लागत. म्हणजे सर्व्हरवरती जर डेटाबेस बनवला तर तुम्हाला तो डेटाबेस लॅनमध्ये फिरवायला पण काय प्रॉब्लेम होणार नाही आणि कशालाच प्रॉब्लेम होणार नाही, कारण की सर्व्हरच्या सगळ्या सर्व्हिसेस यू कॅन ॲक्सेस. समजतंय? सो सर्व्हरवरतीच असू दे त्याला. नवीन डेटाबेस बनवायचा असेल तर डेटाबेसेसला राईट क्लिक करा, न्यू डेटाबेस करा. डेटाबेसला जे काय नाव असेल ते द्या. सपोज नाव देऊया आपण BCSDB. बाकी काय करायचं नाही, जस्ट ओके करायचं. हे आपण याच्यामध्ये पण बघितलंय जावामध्ये, पण ते विसरला असाल. एक्सप्लोर करा, टेबल्सला एक्सप्लोर करा, टेबल्सला न्यू टेबल्समध्ये जा. ओके, आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं? टेबल बनवायचं. ID, नेम, मोबाईल, जेंडर, सिटी आणि इमेज. ID, नेमला डेटा टाईप काय ठेवणार आहात? इथे प्रायमरी की सेट करायचे. प्रत्येक टेबलमध्ये एक प्रायमरी की असली पाहिजे. ID नेम, ID नेम, मोबाईल, जेंडर, इमेजला सुद्धा आता मॅक्सच ठेवतो आपण. आता सध्या तरी डेटाबेसमध्ये कन्वर्ट करताना बीटमध्ये, म्हणजे जर डायरेक्टली डेटाबेसमध्ये कन्वर्ट करून स्टोअर करायचं असेल तर तुम्हाला बाईटमध्ये इमेज कन्वर्ट करायला लागते. ते आपण केले, ऑलरेडी केले ना, केले आपण तिकडे त्याला गेले, यांना नाही दाखवलं ना, नाही दाखवलं. सध्या आपण काय करूया, इमेजचा जो पाथ आहे तो डेटाबेसमध्ये सेव्ह करूया आणि परत त्याला रिट्रायवल कसं करायचं ते दाखवतो तुम्हाला. टेबलला नाव द्या जे काय असेल ते. आता या साईडला
इथे तुम्हाला काही पॅकेजेस इम्पोर्ट करायला लागणार आहेत. कुठचे युझिंग सिस्टीम डॉट डेटा डॉट एसक्यूएल क्लायंट नावाचं पॅकेज आहे. ज्यामध्ये काय असतं, एसक्यूएल नावाचं पॅकेज असतं, बरोबर आहे. इथे तुम्हाला एसक्यूएल क्लायंट नावाचं पॅकेज इम्पोर्ट करायला लागणार. त्याच्यानंतर क्लासमध्ये तुम्हाला काही ऑब्जेक्ट्स क्रिएट करायला लागणार. कुठचे एसक्यूएल कनेक्शन, CN ऑब्जेक्ट बनवायचा एसक्यूएल कनेक्शनचा. तुम्ही कॉन बनवू शकताय, काय तुमचं नाव लिहायचं असेल ते लिहू शकता, ऑब्जेक्टचं नाव काही देऊ शकताय. बुकमध्ये जर किंवा नेटवरती बघितलं तर CON दिसणार, स्टँड्स फॉर कनेक्शन. इट इज अ स्पेशल नेमिंग कन्व्हेन्शन. नेसेसरी नाही आहे की तेच असायला पाहिजे. ओके, तुम्ही CN घेतलात तरी चालेल. एसक्यूएल कमांड CMD, न्यू एसक्यूएल कमांड, आणि अजून एक लागणार आहे आपल्याला डेटा रीडर DR. ओके, हे 3 ऑब्जेक्ट्स जे आहेत ते तुम्हाला कंपल्सरी क्रिएट करायला लागतात. पहिला जो आहे दॅट इज इट कंटेन्स अन कनेक्शन स्ट्रिंग ऑफ युअर डेटाबेस. कनेक्शन स्ट्रिंग कंटेन्स अन डेटा सोर्स नेम, डेटाबेस नेम अँड ऑथेंटिकेशन टाईप. ओके, याच्या कन्स्ट्रक्टरला तुम्हाला कनेक्शन स्ट्रिंग पास करायला लागते. विदाउट कनेक्शन स्ट्रिंग युअर डेटाबेस कॅन नॉट मायग्रेट फ्रॉम ॲप्लिकेशन टू डेटाबेस. आपण बघा वेगळ्या लेअरमध्ये काम करतोय. आपला डेटाबेस वेगळ्या ठिकाणी आहे, आपल्या आपण बिझनेस लॉजिक किंवा ॲप्लिकेशन जे डिझाईन करतो ते वेगळ्या ठिकाणी करतो. सो त्याच्यामध्ये काहीतरी मीडिएटर पाहिजे ना, किंवा कम्युनिकेशन करायसाठी काहीतरी पाहिजे ना. तर त्यासाठी आपण काय करणार, कनेक्शन स्ट्रिंग लिहिणार. कनेक्शन स्ट्रिंग लिहिताना ऑलवेज काय करायचं, इथे डबल कोट्समध्ये लिहायचं नाही. म्हणजे इथे जर लिहिलात तर काय होणार प्रॉब्लेम बघा, इथे पण लिहू शकता पण एका ॲप्लिकेशनमध्ये नंबर ऑफ फॉर्म्स असणार. समजा तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये 20 फॉर्म आहेत, तर 20 फॉर्मवरती तुम्हाला कनेक्शन स्ट्रिंग इथे लिहायला लागणार. जिथे जिथे डेटाबेस आहे तिथे तिथे कनेक्शन स्ट्रिंग लिहायला लागते, बरोबर आहे. एवढं तर माहिती आहे सगळ्यांना. बट आता समजा कनेक्शन स्ट्रिंग चेंज झाली, तुमचा ऑथेंटिकेशन मोड चेंज झाला, तुमचा डेटाबेसचं नाव चेंज झालं, युजर चेंज झाला, कळतंय का. मग तुम्हाला काय करायला लागणार 20 पेजेसवरती चेंज करायला लागणार. इन्स्टेड ऑफ दॅट काय करा, प्रोजेक्टला जा, क्लास ॲड करा. तुमच्या सोल्युशनमध्ये एक वेगळा क्लास ॲड करायचा. क्लासला काही नाव द्या, मी देतो 5, आणि त्या क्लासमध्ये एक मेथड लिहा, पब्लिक असू दे त्या मेथडला, आणि रिटर्न स्ट्रिंग करा. पब्लिक स्ट्रिंग str सपोज, आणि रिटर्न इथे आपल्याला कनेक्शन स्ट्रिंग जी आहे ती रिटर्न करायची. ओके, नॉर्मल मेथड आहे, फंक्शन लिहिलं आहे, त्या फंक्शनमध्ये रिटर्न काय टाईप काय दिला आहे, स्ट्रिंग दिला आहे, आणि हे त्या फंक्शनचं नाव आहे. आता रिटर्नच्या आतमध्ये मला काय लिहायचं आहे, डेटा सोर्स इक्वल्स टू डॉट स्लॅश SQL एक्सप्रेस. इथे फक्त तुम्हाला @ द्यायचं आहे. इनिशियल कॅटलॉग, हां SQL एक्सप्रेसच आहे. SQL एक्सप्रेस इनिशियल कॅटलॉग इक्वल्स टू डेटाबेसचं नाव काय दिलं आपण, BCSDB, आणि इंटिग्रेटेड सिक्युरिटी इक्वल्स टू ट्रू. ही कनेक्शन स्ट्रिंग तुम्हाला अशी लिहिता आली पाहिजे. इंटिग्रेटेड सिक्युरिटी इक्वल्स टू ट्रू दिसतंय ना, नाही दिसत आहे, याच्यामध्ये दिसत नाही. बंद करायला दिसतंय, ते असू दे ती बस घड्याळ हे एवढ्या नको काळप करू, बाकीच्यांना नको दिसायला. कनेक्शन स्ट्रिंग मध्ये काय लिहिलं बघा, पहिल्यांदा डेटा सोर्स म्हणजे आपला सर्व्हिस प्रोव्हायडर. डेटाबेस आपल्याला कोण प्रोव्हाइड करतंय, डेटाबेस कोण प्रोव्हाइड करते आपल्याला, SQL प्रोव्हाइड करते. SQL सर्व ज्याला आपल्याला कनेक्ट करायचं त्याचं नाव लिहायचं. त्याच्यानंतर इनिशियल कॅटलॉग म्हणजे कुठच्या डेटाबेसला आपल्याला कनेक्ट करायचं, म्हणजे कुठचा डेटाबेस आपल्याला यूज करायचा आहे, दॅट इज अ डेटाबेस नेम. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड सिक्युरिटी म्हणजे काय, विंडोज ऑथेंटिकेशनने आपण कनेक्ट करतोय. विंडोज ऑथेंटिकेशन आपण काय करतोय, कनेक्ट करतोय. 2 ऑथेंटिकेशन मोड असतात, विंडोज आणि सर्व्हर.
ज्यावेळेस तुम्ही इंटिग्रेटेड सिक्युरिटी इक्वल्स टू ट्रू लिहिताय त्यावेळेस त्याचा अर्थ असा असतो की यू आर कम्युनिकेटिंग विथ विंडोज ऑथेंटिकेशन. ज्यावेळेस तुम्ही फॉल्स लिहिताय त्यावेळेस त्याचा अर्थ असा असतो की सर्व्हर ऑथेंटिकेशन आहे. पण जर सर्व्हर ऑथेंटिकेशन यूज करताय तर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड देणं गरजेचं आहे. सो हां हां तर युजर आधी आधी सिम्पल बघू द्या. आता प्रॉब्लेम असा आहे की आपण क्लास लिहिलाय, क्लासमध्ये आपण तो रिटर्न करतो. मग ज्यावेळेस आपल्याला या कनेक्शन म्हणजे एसक्यूएल कनेक्शनचा जो ऑब्जेक्ट आपण बनवला आहे त्याला आपल्याला काय करायचं, कनेक्शन स्ट्रिंग असाइन करायची. मग ती कुठे असाइन करायची, आपण तर फॉर्मच्या लोडला. ओके, फॉर्मच्या लोडला का, कारण की फॉर्मचा लोड इव्हेंट जो आहे तो सगळ्यात पहिला इव्हेंट आहे जो जनरेट होतो तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये. फॉर्म लोड झाल्या झाल्या तो इव्हेंट जनरेट होतो ना. मग फॉर्म लोड झाल्या झाल्या काय झालं पाहिजे, कनेक्शन स्ट्रिंग इनिशियलाइज झाली पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, पाथ या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. आपल्याला एखाद्या क्लासमधली मेथड कॉल करायची असेल तर आपण ऑब्जेक्ट बनवतो आणि ऑब्जेक्ट डॉट या मेथडचं नाव लिहितो, राईट. सो cn डॉट कनेक्शन स्ट्रिंग इक्वल्स टू ओ डॉट str आलंय. str का रिटर्न करते, स्ट्रिंग रिटर्न करते, दॅट इज अन पाथ डॉट str. बघा इथे समजते का, याचा ऑब्जेक्ट बनवला, त्याच्यानंतर कनेक्शन स्ट्रिंग म्हणून आपण काय करतो, ओ डॉट str काय करणार, पाथ रिटर्न करणार जो आपण तिकडे लिहिलेला आहे तो. हे 2 लाईन फक्त तुम्हाला प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये लिहायचं. तुमची कनेक्शन स्ट्रिंग चेंज झाली तर तुम्हाला 10 वेळा चेंज करायची गरज नाही. क्लासमध्ये चेंज केलात सगळीकडे चेंज होईल. लक्षात आला फंडा काय तो. आता सेव्ह बटनच्या क्लिकला ऑलरेडी आपण म्हणजे हा जो काय हे जे काय लिहिलेला आहे याला मी याला तात्पुरती कमेंट देतो. हे आपल्याला लागणारच आहे, जेंडर लागणारच आहे ना. तर बघा काय काय करतो मी. सगळ्यात पहिलं कनेक्शन ऑब्जेक्ट म्हणजे कनेक्शनला ओपन करायचं, कनेक्शनला क्लोज करायचं, लगेच सवय ठेवायची. ओके, आणि हा जो सेक्शन आहे तो ट्राय कॅच मध्ये द्यायचा ऑलवेज. तर आधी तुम्हाला सांगितलं नसेल तर तुम्ही लक्षात ठेवा. ट्राय कॅच मध्ये काय द्यायचं, कारण की ॲप्लिकेशनला आपल्याला स्टॉप नाही करायचं, ॲप्लिकेशन आपलं चालूच राहिलं पाहिजे. कनेक्शन ओपन झालं, कनेक्शन क्लोज झालं, त्याच्यानंतर ना ट्राय कॅच का, कारण की एरर आली तर बाबा ॲप्लिकेशन स्टॉप न होता जो काय एरर असेल तो आपल्याला विजिबल झाला पाहिजे, डिस्प्ले व्हायला पाहिजे. एक्सेप्शन आला की ॲप्लिकेशन नॉट रिस्पॉन्डिंग येतं, माहिती आहे ना, थांबते ॲप्लिकेशन आपलं. एक्सेप्शन सेक्शनमध्ये एक काम करा, इथे कनेक्शन जे आहे ते क्लोज करा. का, कारण की वरती समजा कनेक्शन ओपन झाल्याच्या नंतर जर एरर आला तर कनेक्शन ओपनच राहतं, मध्ये क्लोज होत नाही. त्यासाठी आपल्याला क्लोज करायचं. त्याच्यानंतर मेसेज बॉक्समध्ये ex डॉट टू स्ट्रिंग जे एक्सेप्शन असेल ते मेसेज बॉक्समध्ये प्रिंट करा. ex काय आहे, एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट आहे आणि त्याला आपल्याला टू स्ट्रिंग केल्याच्या नंतर जो एक्सेप्शन असेल तो प्रिंट होईल. काय का, कनेक्शन ओपन केल्याच्या नंतर ना आपल्याला काय करायचं आहे, कमांड लिहायची. डेटाबेसवरती जी कमांड आपल्याला फायर करायची ती कमांड आपल्याला क्रिएट करायला लागणार. सो cmd डॉट कमांड टेक्स्ट, दिस इज अन सिंटॅक्स. कमांडचे 3 टाइप्स असतात. किती असतात पाहिजे का, 3 टाइप्स असतात. एक म्हणजे स्टोर प्रोसिजर, टेबल डायरेक्ट आणि टेक्स्ट. त्याच्यापैकी आपण कुठची वापरतोय, टेक्स्ट वापरतोय सध्या तरी. ज्यावेळेस आपण प्रोसिजर वापरतो त्यावेळेस आपण स्टोर प्रोसिजर वापरतो. सो कमांड टेक्स्ट इक्वल्स टू डबल कोट्समध्ये आपल्याला आपली कमांड काय करायची, फायर करायची. ओके, त्याच्यानंतर हा सिंटॅक्स लक्षात ठेवा, cmd डॉट कनेक्शन इक्वल्स टू cmd डॉट एक्झिक्यूट नॉन क्वेरी. जावामध्ये ज्यावेळेस आपण जावा शिकत होतो काय का, त्यावेळेस आपल्याकडे 4 क्वेरीज होत्या, इन्सर्ट, अपडेट, डिलीट आणि सिलेक्ट. बरोबर आहे. इन्सर्ट, अपडेट, डिलीट आपल्याला जर क्वेरी फायर करायची असेल जावामध्ये तर आपण काय करत होतो, एक्झिक्यूट अपडेट वापरत होतो. आणि जर आपल्याला सर्च करायचं असेल तर काय करत होतो, एक्झिक्यूट क्वेरी वापरत होतो. तसंच आहे इथे काहीसं. जर आपल्याला इन्सर्ट, अपडेट, डिलीट करायचं असेल तर आपण एक्झिक्यूट नॉन क्वेरी ही मेथड जी आहे ती यूज करतो. आणि जर आपल्याला सिलेक्ट वापरायचं असेल तर एक्झिक्यूट रीडर वापरतो. काय, एक्झिक्यूट रीडर. इथे आपण
डेटा रिझल्ट सेटचा ऑब्जेक्ट करून आपण क्वेरी रन करत होतो. इथे आपल्याला डेटा रीडर रिपोर्ट करून सेमच असतं दोन्हीकडे. हा एवढा सिंटॅक्स लक्षात ठेवा. इन्सर्ट अपडेट डिलीटसाठी एवढं लिहायचं आहे. फक्त इथल्या डबल कोट्समध्ये तुम्हाला तुमचा जो कोड आहे तो चेंज करायचा. कळलं? मेसेज बॉक्स डॉट शो इन्सर्ट इनटू टेबलचं नाव काय आहे? इन्फो व्हॅल्यूज txt id dot text single double plus txt name dot text txt id name mobile dot text. मयूर समोर बघ, जेवढं वाटतंय ना तेवढं सोपं नाही. id name मोबाईल नंबर जेंडर आहे ना, जेंडर पहिले. हे जे मी टाइप करतो ना txt id वगैरे, ती ऑलरेडी आपण दिलेली नावं आहेत. txt no आहे बघा, txt no. कॉम्बो बॉक्सला कॉम्बो सिटी दिलाय. ओके, आणि इथे आपण फक्त एक गोष्ट आपल्याला बघायला लागणार आहे की पाथ जो आपण स्टोअर करतोय तो पी या फोल्डर, पी या व्हेरिएबलला आपण पाथ सेव्ह करतोय. बरोबर आहे ना? पी हा आपला ग्लोबल व्हेरिएबल आहे. मयूर, ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे काय असतं? पी जो आहे हा आपला ग्लोबल व्हेरिएबल, क्लास व्हेरिएबल. आणि बाकीचे आता लोकल व्हेरिएबल, हा जो जी आहे तो लोकल व्हेरिएबल. म्हणजे काय? अरे ग्लोबल व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबल माहित नाही तुम्हाला? क्लास व्हेरिएबल म्हणजे काय असतं? बरोबर. तर आपण हा जो पी डिफाईन केला आहे तो क्लासला डिफाईन केला आहे. बरोबर आहे? म्हणजे थ्रू आउट क्लास एनी मेथड कॅन यूज दॅट व्हेरिएबल. सो पी मध्ये आपण काय करतोय की आपला जो पाथ ऑफ द फाईल स्टोअर करतोय, जो आपल्याला लागणार आहे डेटाबेसमध्ये सेव्ह करायला लागणार आहे. सो सेव्ह मध्ये शेवटची व्हॅल्यू काय आहे आपली बघा? इमेज आहे ना. सो इमेजच्या ठिकाणी आर्ग्युमेंट म्हणून आपल्याला काय द्यायचं आहे? पी, दॅट इज अन पाथ ऑफ दॅट पर्टिक्युलर इमेज. बघा समजते का? पहिल्यांदा कनेक्शन ओपन केलं, त्याच्यानंतर आपण कमांड दिली जी की आपल्याला फायर करायची ती. त्याच्यानंतर आपण कमांडला कुठच्या कनेक्शनवरती फायर करायचं ते लिहिलं. त्याच्यानंतर कमांड जी आहे ती एक्झिक्यूट केली आणि कनेक्शन जे आहे ते आपलं क्लोज करून टाकलं आणि आपण मेसेज दिला. ओके. बघा 101 समोर बघ रे. आले डेटा सेव्ड सक्सेसफुली.
हा डेटा कुठे दिसणार आपल्याला? SQL मध्ये राईट क्लिक करायचे आणि सॉरी एडिट टॉप 200 रोज करा. एडिट टॉप 200 रोज तुमच्याकडे दिसणार. मी 5000 वाढवून घेतले. इथे दिसते 5 सेव्ह झालाय आणि आपला जो डेटा आहे तो ॲज इट इज डिस्प्ले झाला. कळलं? इथपर्यंत काय कोणाला प्रॉब्लेम आहे का? हे करता आलंच पाहिजे. ह्याला काय बात म्हणजे हे तर ॲटलिस्ट एवढं तरी करता आलं पाहिजे तुम्हाला की मी माझी स्वतः इन्सर्टची क्वेरी बाबा ASP.NET मध्ये करू शकतो, किंवा विंडोजला असेल किंवा वेबला असेल, दोन्हीकडे सिंटॅक्स तर सेमच असणार आहे. फक्त व्हॅल्यू जिथून गेट करणार आहात ते कंट्रोल चेंज होणार आहेत. आता जसं इन्सर्ट झालंय, सेव्ह झालंय, आता लगेच आपल्याला काय करायचं? सर्च करायचं. सर्च केल्याशिवाय आपण डिलीट आणि अपडेट नाही करू शकत. सर्च कसं करायचं बोला आता. इथे व्हॅलिडेट कसं कराल रे डेटा? जर सपोज एखादी व्हॅल्यू एम्प्टी राहत असेल तर डेटा व्हॅलिडेट कसा कराल? बाकीचे व्हॅलिडेशन तुम्ही कराल. एम्प्टी फील्ड व्हॅलिडेशन मी सांगितलं नाही कसं करणार. इफ txt नंबर डॉट टेक्स्ट सपोज एम्प्टी असेल, और txt नेम डॉट टेक्स्ट इक्वल्स टू एम्प्टी असेल, ओके. तिघांपैकी एक जरी एम्प्टी राहिला तरी काय दाखवायचं आपल्याला? एरर दाखवायचं. सगळंच कंपल्सरी ठेवायचं असेल तर बघा, txt नंबर, txt नेम, txt मोबाईल नंबर, आणि ह्याला आपण काहीतरी डिफॉल्ट व्हॅल्यू ठेवली असेल ना, सिलेक्ट सिटी ठेवलं डिफॉल्ट व्हॅल्यू, कॉम्बो सिटी डॉट टेक्स्ट समजा जर सिलेक्ट सिटी असेल, चेकबॉक्सला कसं कराल? रेडिओ बटनला कसं कराल? पिक्चरला कसं कराल? पी ला नल ला चेक करू शकतो, बरोबर आहे ना? वरती एम्प्टीच ठेवला ना त्याला. पिक्चर बॉक्सला पी ला एम्प्टीला चेक केलं. रेडिओ बटनला कसं चेक कराल? रेडिओ बटन 1 आहे की मेल फीमेल दिले? हा बोल. रेडिओ मेल डॉट चेक्ड, सेम रेडिओ फीमेल डॉट चेक्ड. त्याच्यापैकी एक जरी मिस झाला तरी सुद्धा काय देणार? एरर देणार. हाउ इज दॅट पॉसिबल? अरे आपण काय स्कोपच नाही डिफाईन केला त्याला. सेव्ह झालं ना, एम्प्टी फील्ड सेव्ह झाल्या सगळ्या. आपण इफला स्कोप कुठे दिला? इफला एरर द्यायचा आहे आणि एल्सला आपल्याला तो डेटा सेव्ह करायचा. झोपू नका रे.
आलंय. आता सपोज सगळं आपण भरतोय बघा. स्पेसिफिक द्यायचं असेल स्पेसिफिक पण देऊ शकता, पण इंडिव्हिज्युअल कंट्रोलला तुम्हाला चेक करायला लागणार. म्हणजे आय डी असेल तर आय डीला चेक, इंडिव्हिज्युअली नेस्टेड इफ मध्ये चेक करायला लागणार. तसं पण करू शकता, काही इश्यू नाही. इथे रेडीमेड व्हॅलिडेटर्स पण आहेत. .NET बार ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेन त्यावेळेस रेडीमेड व्हॅलिडेटर्स पण आहेत आणि त्याच्यात वेगवेगळे अजून ॲनिमेशन पण आहेत. म्हणजे एरर तुम्ही काहीतरी मिस केलात ना की तिथे रेड, म्हणजे तो पूर्ण जो बॉक्स आहे टेक्स्ट बॉक्स तो रेड होतो आणि बाजूला त्याला अशी पट्टी येते आणि असं ब्लिंक करतो. कळलं? तो सगळा डेटा फिल करून आपण स्टोर होते, सेव्ह होते करूया. का आलाय? कारण की इमेज नाही दिली. आता काय राहिलं? अरे फीमेल नाही ना, फीमेलला एरर दिला त्याने. उद्या आपण दोन्ही रेडिओ बटन्स दिलेत ना, काय करायला लागेल? काय करायला लागेल सांग. आपण काय केलं, रेडिओ मेल डॉट चेक और रेडिओ फीमेल डॉट चेक. म्हणजे काय, दोन्ही जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. आपल्याला दोघांपैकी एक पाहिजे ना, ऑरच्या जागी हा अँड करायचं. बरोबर आहे. अँड कसं करणार? अँड म्हणजे दोन्ही कंपल्सरी सिलेक्ट पाहिजे. सपोज आपण इथे अँड दिलं ना आपण, मला बस पॉज करून बघू शकतो. क्लिक सिलेक्ट जेंडर. ओके, आपण कुठे गेलं? पुन्हा बाहेर केलं, बाहेर येऊन ते केलं. आता आपल्याला काय करायचं, सर्च करायचं आहे. सध्या पहिल्यांदा आपण आय डीने सर्च करूया, नंतर तुम्हाला मी नेमने सर्च करायला पण सांग. ऑटो कम्प्लीट टेक्स्ट कसं वापरायचं. सर्चला काय करणार, पहिल्यांदा व्हॅलिडेट करा की तुमचा आय डी पुट केलेला आहे का. TXT नंबर जर तुमचा टाकलेला असेल तर काय करायचं, मेसेज बॉक्स द्यायचा आहे. की बाबा प्लीज एंटर आणि जर एम्प्टी नसेल तर कनेक्शन जे आहे ते ओपन करायचं, कनेक्शन लगेचच्या लगेच क्लोज करायचं. नंतर काय करायचं आहे, कमांड लिहायचे. कमांड काय असणार आहे, सिलेक्ट. स्टार नाही लिहू शकत ना आपल्याला, आय डी नको आहे. नेम, मोबाईल, जेंडर, सिटी आणि इमेज फ्रॉम इन्फो वेअर आय डी इक्वल्स टू कुठून मिळणार, TXT नंबर. कनेक्शन सेट करा,
डेटा रीडर जो आहे तो ओपन करा. dr इक्वल्स टू cmd डॉट एक्झिक्यूट रीडर if dr डॉट रीड, याला लगेच एल्स देऊन टाका. एल्स का देणार, मेसेज बॉक्स डॉट शो. कंप्लीट का करून घेत नाहीये. क्वेरी काय लिहिली बघा. सिलेक्ट नेम, मोबाईल नंबर, जेंडर, सिटी, इमेज फ्रॉम इन्फो वेअर आयडी इक्वल्स टू. आयडी कुठून मिळणार आहे, txt नंबर मधून मिळणार. ओके, क्वेरी लक्षात आले पाहिजे. त्याच्यानंतर ना कमांडला कनेक्शन सेट केलं, एक्झिक्यूट रीडर ओपन केला. इथे रीडर आपण ओपन केला रीडिंगसाठी. इथे आपण काय करतोय, रीड करतोय ॲक्च्युअल. आणि txt नेम डॉट टेक्स्ट हा आपला पहिला कॉलम जो आहे तो रिट्राईव्ह होणार आहे. त्याला आपण काय असाइन करणार, dr0 डॉट टू स्ट्रिंग. आता dr0 काय आहे, जसं dr0 आहे तसं dr1 2 3 वाढत जाणार. क्वेरीमध्ये पहिला जो कॉलम तुम्ही देता दॅट इज dr0. ओके, इंडेक्स वाईज डेटा टेबल मधला नव्हे. क्वेरीमध्ये जे तुम्ही पहिलं कॉलम नेम डिफाइन करताय दॅट इज अ 0th इंडेक्स. सपोज इथे स्टार दिलं असतं तर 0 काय आला असता, आयडी आला असता. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम केलं असतं ना, तर 0th इंडेक्सला कुठचा कॉलम आला असता, आयडी आला असता. समजा मी असं दिलं असतं की सिलेक्ट जेंडर, मोबाईल नेम, तर 0th इंडेक्सला काय आला असता, काय आला असता, जेंडर आला असता ना. क्वेरीमध्ये जो स्पेसिफाय करताय तो असणार आहे पहिला. ओके, सो txt नेम हा त्याचा कंट्रोल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तो डिफाइन करायचा आहे dr0 डॉट टू स्ट्रिंग which is comes from the database and txt name dot text is nothing but a control in which that data from the database has to return. नेम झालं, मोबाईल झाला, नेम मोबाईल, मोबाईल नंतर काय, डायरेक्ट जेंडर आहे. जेंडरला काय करणार सांगा बघू, परवा केले आपण. जेंडरला काय करणार, येणारा डेटा चेक करायला लागणार ना, मेल आहे की फिमेल आहे म्हणून. सो dr2 डॉट टू स्ट्रिंग जर मेल असेल आणि किंवा dr2 डॉट टू स्ट्रिंग जर फिमेल असेल तर रेडी. ते परवा आपण केलं. त्याच्यानंतर काय, कॉम्बो बॉक्स, कॉम्बो सिटी डॉट टेक्स्ट इक्वल्स टू dr काय येईल, 3 डॉट टू स्ट्रिंग. आणि काय राहिलं, इमेज. इमेजला काय करणार, पिक्चर बॉक्स वन डॉट इमेज लोकेशन नावाची त्याची प्रॉपर्टी यूज करायची, इक्वल्स टू dr डॉट पोस्ट सी. आलं आलं, काय आलं नक्की. आता अपडेट कसं करणार, सिलेक्ट मध्ये काय प्रॉब्लेम आहे बघा जरा, जर फिरवा, मगाशी झोपला असाल तर. कोड बघा समजतो.
चार्जर चार्जर आणायला काही प्रॉब्लेम येतो की तुला? दुसरी वायर दे ना चार्जर. दुसरी वायर माहिती चार्जर माझी काय माझी दुसरी दिलेली ती काय दुसरी असेल पीसी बंद तिकडची यामधला ती वायर काढली हा पीसी बंद आहे म्हटलं त्याची वायर काढली काय दादू बुक घे त्याच्यावर बुक ते बोलतोय ते चोरून आला बुक तो काय प्रॉब्लेम आहे ना याच्यात? रेकॉर्डिंग चालू आहे ना? ओके, आता अपडेटला काय कराल? सेम आहे ना हा कोड इन्सर्टचा कॉपी करायचा
आणि कुठे चेंज करायचं? अपडेट टेबलचं नाव सेट आयडी अपडेट नाही करू शकत आपण. नेम इक्वल्स टू नेम मधनं आला आहे तेच वापरायचं, कॉमा नेम नंतर काय मोबाईल इक्वल्स टू मोबाईल मध्ये जेंडर इक्वल्स टू जेंडर, सिटी इक्वल्स टू कॉम्बो बॉक्स. आणि इमेजला काय करायला सांग, इथे ट्रिकी आहे. मी तोपर्यंत वेअर लिहून ठेवतो. वेअर आयडी इक्वल्स टू txt number dot text. काय कराल बोला? इमेज काय म्हणजे चेंज करेल जसं नाही ना, बाकीचा जो डेटा आहे तो ॲज इट इज स्टोअर करतोय ना आपण. इमेजला काय करणार? इमेजला आपण पी मध्ये रिट्राय केलंय नाही ना, आपण रिट्राय कुठे केलंय? डायरेक्टली पिक्चर बॉक्सला रिटर्न केलंय डेटा. सो आपण एक काम करूया, इथे पी इक्वल्स टू dr 4 करूया. ओके, म्हणजे इथे आपण डायरेक्टली पी देऊ शकतो. म्हणजे काय मला सांगायचं समजते का? इमेज दरवेळेस चेंज करेलच असं ना युजर. बाकीचा डेटा जरी चेंज नाही केला आणि तरी तो सगळा डेटा त्या टेक्स्ट फील्ड्स मध्ये असणारच ना. कळतंय? ज्यावेळेस तुम्ही डेटा सर्च करता की नाही, अपडेट म्हणजे आपण काय करतो, परत सगळ्या सर्च केलेला डेटा ॲज इट इज अपडेट करतो. बरोबर आहे? म्हणजे जर कुठे चेंज असेल तर त्या टेक्स्ट बॉक्स मधला किंवा त्या पर्टिक्युलर कंट्रोल मधला डेटा गेट होईल आणि पुन्हा सेट होईल. बरोबर आहे? पण इमेज जी आहे ती सर्च करेलच असं नाही ना युजर. जर आपण काय करतो, इमेज सर्च करतो आणि त्या पिक्चर बॉक्सला असाइन करतो. बरोबर आहे ना? त्यात डेटाबेसमध्ये आपण काय सेव्ह करतोय? पाथ सेव्ह करतोय. बरोबर आहे? पिक्चर लोकेशनला आपण डायरेक्टली dr रीड करतो ना, म्हणजे पिक्चर लोड होते त्या डेटाबेसमध्ये, त्या पर्टिक्युलर कंट्रोलमध्ये म्हणजे पिक्चर बॉक्समध्ये. मग सपोज एखाद्या युजरने पिक्चर लोडच केला नाही, ब्राउजच नाही केला, तर पी मध्ये डेटा कसा राहणार? आणि जर ब्राउज केला नाही तर पी एम्प्टी म्हणून सेट होईल ना परत त्याला. म्हणून आपण काय केलं, ज्यावेळेस सर्च करू आपण त्यावेळेस जसं पिक्चर बॉक्सला आपण असाइन करतोय ती व्हॅल्यू, तसं आपण पी ला पण असाइन करून ठेवतो. म्हणजे आपल्याला डिफॉल्ट काहीतरी भेटेल अपडेट करायला. मग इथे काय करा, इमेज आहे ना, इमेज इक्वल्स टू ते अपडेटेड सक्सेसफुल. इथे बघ पायका 101 सर्च झालाय. आता मी काय करतो, इथे मी नंबर चेंज करतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपडेटेड सक्सेसफुली. आता मी दुसरा सर्च करतो आणि परत 101 सर्च करतो. झालंय, अपडेट पण झालं, इमेज पण राहिली ना तीच. आता इमेज अपडेट करायची असेल, यू कॅन अपडेट द इमेज. झालं इमेज पण अपडेट. कळालं? इन्सर्ट अपडेट डिलीट लक्ष, इन्सर्ट अपडेट लक्षात आलं, सर्च लक्षात आलं. आता डिलीटला काय करणार? झालेलं 999 केलं ना आपण अपडेट. नाही ते केलंय व्हॅलिडेशन ना, व्हॅलिडेशन इथे आपण केलंय ना. आपण तो फॉर्म वेगळा होता, ते तुम्ही करा ना इंटिग्रेट. ज्यास तुम्ही फायनल कराल ना, त्यास तुम्ही जे काय मी मॉड्यूल वाईज शिकवतो ना, थोडं 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 ते तुम्ही एकत्र वापरायचे तुम्हाला. हा, डिलीटला काय करायचंय बघा. डिलीट साठी पुन्हा हा ट्राय कॅच घ्या पूर्णच. फक्त याच्यामधलं सगळं हे नको आपल्याला.
म्हणजे सगळं डेटा व्हॅलिडेट नाही करायचं आहे, हे पण नको आहे. फक्त काय की बाबा सर्च केलेला असला पाहिजे डेटा, बरोबर ना. सर्च केलेला नसेल तर अपडेट डिलीट कसं करणार. अपडेटला आपण सगळ्या गोष्टी चेक करत होतो, कारण की अपडेटला सगळ्या गोष्टी पाहिजेत अपडेट करायला परत, कारण की सगळ्या गोष्टी आपण कंपल्सरी ठेवतात म्हटल्यावर अपडेटला सुद्धा सगळ्या गोष्टी कंपल्सरी पाहिजे. आता इथे प्लीज एंटर आय डी instead of update पायका delete from info, deleted successful. तिचे डोक्यावर होत पाणी, झोपा काढते नुसती. अरे आत्ताच 1 तास झालाय, 1 तास पण नसेल झाला, 45 मिनिटं झालीत नुकती. एक नंबरचा रेकॉर्ड आता मला डिलीट करायचं. डिलीटेड सक्सेसफुली आलंय, पुन्हा सर्च करा. डिलीट नॉट फाउंड. इथे काय झालं आता कळालं का. केलंय ना आपण, होत म्हणजे केल्याशिवाय कसं होईल. ऑटोमॅटिक कसं होईल. परवाच सांगितलेलं मी, कुठचीही गोष्ट ऑटोमॅटिक होत नाही. कमेंट इव्हन हा न्यूचं फंक्शन कॉल करायचं आपण. हा न्यू आय डीचा जो फंक्शन लिहिला आहे ना तो सगळीकडे. CS सेकंड इयर जायचं नाहीये. थांबा जरा थांबा, माझं काम आहे. क्लिअरचा जो फंक्शन आहे तो इन्सर्टला कॉल करायचा, अपडेटला कॉल करायचा, डिलीटला कॉल करायचा, सर्चला नाही करायचं. तर काय होईल, सर्च कराल अरे सर्चच होत नाही. असं करतात छत्रपती आहेत. तर कोण कोण काय करतात, टेक्स्ट बॉक्सचा फोरग्राउंड कलर कोर कलर व्हाईट देतात, फोरग्राउंड कलर पण व्हाईटच देतात आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर पण व्हाईटच देतात आणि म्हणतात सर टाईप केलेलं दिसतच नाहीये. असं मी केलेले एक्झाम्पल्स दाखवू शकतो, केलेले आहेत असे मुलांनी. सर टाईपच होत नाही आहे. म्हणजे क्लिअर करायच्या आधी आता कसं आहे, आपण काय करतो दरवेळेस आयडी टाकतो. आपल्याला आयडी टाकायला नाही लागला पाहिजे. आयडी जो आहे तो ऑटोमॅटिकली जनरेट झाला पाहिजे. हे तू मॅडमना भेटलास काय सिद्धेश. मॅडमना भेटलास जाऊन येत. हा काय करावं सांगा बघू. सिलेक्टच्या क्वेरी बरोबर आपल्याला मॅक्स आयडी प्लस 1 करायचं. इथे काय करा, आता ऑलरेडी न्यू आयडी नावाचा कॉलम इथे दिलेलाच आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये सगळ्या क्लिअरच्या स्टेटमेंट्स दिलेल्याच आहेत. सो फक्त मी काय करतो की कनेक्शन ओपन, इथे पण ट्राय कॅच पाहिजे आपल्याला. हे तुला माहित नव्हतं गुरु, परवाच तर केलेलं आहे. क्वेरी बघा, सिलेक्ट मॅक्स आयडी प्लस 1 फ्रॉम इन्फो, त्याच्यानंतर ना cmd डॉट फायका कनेक्शन इक्वल्स टू cn. रिझ्यूम केलंय मी. त्याच्यानंतर काय करायला लागतं, डेटा रीडर जो आहे तो ओपन करायचा आहे. cmd डॉट एक्झिक्यूट रीडर इफ dr डॉट रीड then
txt no.text equals to dr 0. ओके, हा झालं. मॅक्स आयडीज नसेल, सपोज डेटाबेसमध्ये काय व्हॅल्यूज नसेल तर काय करणार, इफ इथे लिहून ठेवायचं, इफ txt no.text इक्वल्स टू एम्प्टी असेल एम्प्टी असेल तर txt no.text इक्वल्स टू 1 देऊन टाकायचं. ओके, म्हणजे काहीच नसेल तर 1, आणि हे जसं इथे लिहिलंय तसंच परत इथे पण लिहायचं एक्सेप्शन मध्ये. आणि ही जी मेथड आहे ती कुठे कुठे कॉल करायची बघा, इथे कॉल करायची न्यू आयडी, फॉर्मच्या लोडला केलेलीच आहे, अपडेटला पण करायची, कॅचच्या खाली डिलीटला पण करायची. आयडी काय पडेल आता 102 पडणार, बिकॉज 101 इज मॅक्स नंबर, राईट. 1 दिलं म्हणजे काय, एक्सेप्शन झालं, काहीतरी एरर आला आहे. कुठे गेले, कुठे गेले, टेबल्स नाव बरोबर आहे ना. कनेक्शन इज नॉट बीन इनिशियलाइज्ड. हां, राईट राईट. हे बघ इथे काय केलंय, गडबड बघा झाली आपली. कोण सांगेल ही चुकी, हा एरर काय आहे, कनेक्शन इज नॉट बीन इनिशियलाइज्ड. आपण काय केलं, न्यू आयडी आधी कॉल केला आणि नंतर कनेक्शन असाइन केलं, म्हणजे कनेक्शन स्ट्रिंग द्यायच्या आधीच आपण क्वेरी फायर करतो, त्याला माहितच नाही कुठे फायर व्हायचंय. 101 डिलीट केला आपण मग. ओके, 17 हा मॅक्स असेल, बघू आपण डेटाबेस मध्ये बघा. ओके, रिफ्रेश केला मी डेटाबेस, 17 मध्ये जे करून आलं काही. आता बघा, आला 19, 18, कळालं, सगळं क्लिअर पण होते ना. हां, त्याला फोकस आपण 19 ला ठेवला आहे, तो नेमला करायचा, इथे txt nm करायचं. अजून याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, याला इनेबल फॉल्स करून टाकायचं, म्हणजे प्रशांत म्हणतोय तसं कोणाला तिथे टाईप करायला चान्सच नाही ठेवायचा. म्हणजे चुकायचा काय प्रश्नच नाही, येईल आयडी तो तुमचा, मॅक्सिमम आयडी पडत जाणार ना ऑटोमॅटिकली. आणि ज्यास दुरुस्ती एडिट करायचं असेल त्यास काय करायचं, एडिटला काय करणार सांगा बघू. एक इथे रेडी हे घ्या, चेकबॉक्स घ्या, टॉगल करा त्याला, टॉगलचा अर्थ काय असतो रे, चेकबॉक्स कुठे गेला, सायलेंट कर त्याला, आईनवाले येतील लगेच. टॉगल म्हणजे एकाच बटन वरती ऑन ऑफ स्विच असतो तसं.
ओके सी, जर एडिट करायचं असेल, एडिटला क्लिक केल्याच्या नंतर ना इथे फक्त काय करायचं, इफ तुमचा txt सॉरी इफ चेकबॉक्स, अरे बापरे केबल जायला लागली, गेलीच, चेकबॉक्स 1 डॉट चेक, चेकबॉक्स 1 डॉट चेक असेल तर काय करायचं आहे, txt no डॉट इनेबल इक्वल्स टू 2. else txt no dot enable equals to false. कळालं? ज्या एडिट करायचं असेल तर क्लिक करायचं, जो काय नंबर असेल तो टाईप करायचा, सर्च करूया, क्लिअरला काय एडिट काढून टाका. परत अजून काही गोष्टी करायच्या, एडिटला क्लिक केलं ना की सेव्ह बटन इनेबल फॉल्स व्हायला पाहिजे. आता एडिट करून एखाद्याने सेव्ह बटन दाबल्यानंतर प्रायमरी कीचं एरर येणार ना, आणि ज्यावेळेस एडिट अनचेक असतं त्यावेळेस हे सगळं गेलं पाहिजे, अपडेट डिलीट आणि सर्च, ते पण त्याच टॉगलला द्यायचं. हां ठीक आहे, एवढं समजलंय. सगळ्या क्वेरीज दाखवल्यात मी. हा व्हिडिओ आणि हे ॲप्लिकेशन घेऊन जायचं, आजच्या आज कंप्लीट करायचं. कळालं? कारण की ह्या क्वेरीज ज्या आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत. या 4 क्वेरीजवरतीच तुमचा पूर्ण प्रोजेक्ट जातो.